मिथुन राशी ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात सत्यानाश होणार. हसती खेळती माणसं रडायला लागणार, मोठं कांड होणार. मिथुन राशीची लोक म्हणणार, वा काय नशीब आहे. कारण महाबली बजरंगबली आणि थेट न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झाला आहे. येत्या 1 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्यावर पैशांचा असा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाची बंद कुलूप अचानक उघडणार आहे. पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या, कारण पडद्यामागे काहीतरी भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्या क्षणी तुमच्या जवळच्या काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचणार आहेत. मिथुन राशीच्या जातकांनो, या 15 दिवसात या एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत नकळत त्या 2 चुका केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, होत्याचं नव्हतं होईल आणि घरातील हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नक्की कोणतं षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे रचलं जातंय? तुमच्या सर्वात जवळचा माणूस तुमचा घात कसा करेल? आणि या विनाशातून वाचण्यासाठी 1 ऑगस्टच्या पूर्वी तुम्हाला कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये 5 भागांमध्ये मी सांगणार आहे. एकही सेकंद मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. मिथुन राशीच्या जातकांनो, 1 ते 15 ऑगस्टचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणार आहे. कारण या काळात शनिदेवाची विशेष कृपेने तुमच्या राशीसाठी महाधन लाभाचे योग जुळून आले. यावर तुमच्यावर अचानक पैशांचा वर्षाव होईल. मग ते जुने रखडलेले व्यवहार असो, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद असोत किंवा अनपेक्षित मार्गाने येणारा निधी असो, तुमची अचानक बदललेली श्रीमंती पाहून लोक थक्क होतील आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील. वा, तुझं काय नशीब आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा जितका आनंद घेऊन येणार आहे, तितकीच मोठी चेतावणी या पैशांच्या पाठीमागे लपलेली आहे, हे विसरू नका. मिथुन राशीचे लोक जन्मापासूनच अत्यंत दयाळू, सरळ मनाचे आणि धार्मिक. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन तुमचे ग्रह या काळात तुमची परीक्षा घेतील. पैसा येतात तुमच्या मनात मी 7.5तून कायमचा मुक्त झालो असा निष्काळजीपणा किंवा देवावरील श्रद्धेमध्ये आलेला आळस तुमच्या विनाशाचं कारण ठरेल. जर तुम्ही या काळात स्वतःला श्रेष्ठ समजून नियमांचे उल्लंघन केले किंवा कर्माच्या मार्गापासून भरकटलात तर 7.5चा कोप वाढेल आणि आलेली लक्ष्मी एका रात्रीत परत फिरेल. हा पैसा टिकवायचा असेल, अतिउत्साहात स्वतःची मर्यादा सोडू नका, कारण या सुखाच्या भयंकर वादळ तुमची वाट पाहत आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, जसजसा तुमच्या घरात पैसा खेळू लागेल, समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल, तसतसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होणार आहे. जातकांनो, हा येणारा पैसा जितका आनंद घेऊन येणार आहे, तितकीच मोठी चेतावणी आहे. मिथुन राशीचे लोक जन्मापासून अत्यंत दयाळू, सरळ मनाचे आणि धार्मिक असतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन तुमचे ग्रह या काळात तुमची परीक्षा घेतील. पैसा येतात तुमच्या मनात मी 7.5पासून कायमचा मुक्त झालो असा निष्काळजीपणा किंवा देवावरील श्रद्धेमध्ये आलेला आळस तुमच्या विनाशाचं कारण ठरेल. जर तुम्ही या काळात स्वतःला श्रेष्ठ समजून नियमांचे उल्लंघन केले किंवा कामाच्या मार्गापासून भरकटलात तर 7.5चा कोप वाढेल आणि आलेली लक्ष्मी एका रात्री परत फिरेल. हा पैसा टिकवायचा असेल तर अतिउत्साहात स्वतःची मर्यादा सोडू नका, कारण या सुखाच्या मागे एक भयंकर वादळ तुमची वाट पाहत आहे. ते वादळ कोणतं जाणून घेण्यासाठी आपण वळूयात पुढच्या भागाकडे. मिथुन राशी, जसा तुमच्या घरात पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल, तसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होईल. तुमच्या नशिबाची उंचवणारी कमान पाहून तुमचे हसणारे मित्र किंवा तुमचे शेजारी आतून तुमच्यावर जळू लागतील. ते तुमच्यासमोर गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, तुमचं नुकसान कसं होईल याचं भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्याच सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मिथुन राशीच्या भाग्यवान जातकांनो, या 15 दिवसांच्या काळात तुम्हाला परक्यांवर आणि इतरांच्या गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणं
हा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यापासून दूर राहायचं आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल कितीही आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे पुढचे प्लॅन किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातील गुपितं सांगत आहात, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असेल, हे मात्र यावेळेला पक्के लक्षात ठेवा. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमचं हे गुप्त शत्रू तुमच्या समोर कधीच वार करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की तुमच्या पाठीशी स्वतः बजरंगबली उभे आहेत. म्हणूनच ते अतिशय हुशारीने तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमचे सिक्रेट स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर शत्रू तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. पण या शत्रूंच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती पहिली मोठी चूक करू शकता, ज्याने थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल, बघूया पुढच्या भागात. साथीमुळे आतापर्यंत तुम्ही अनेक मानसिक आणि आर्थिक छळाचा सामना केला असेल, पण आता तुमचे वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू होणार आहे. येत्या पुढच्या 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि बजरंगबलीच्या कृपेने 3 मोठे शुभ असे संकेत मिळणार आहेत. आता पहिला संकेत म्हणजे गेल्या कित्येक महिन्यांपासून तुमच्या कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात आलेले प्रचंड मंदीचे सावट आणि अडकलेले काम अचानक कोणत्याही अडथळाशिवाय मार्गी लागेल. व्यावसायिक भागीदारीसोबतच मतभेद संपून मोठी प्रगती देखील तुमची आता होणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मिथुन राशीच्या भाग्यवान जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्याशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये किंवा मुलांसोबत सतत विनाकारण क्लेश होत असतील तर घरातील ती नकारात्मक ऊर्जा अचानक नाहीशी होईल. संपूर्ण कुटुंबात एकोपा निर्माण होईल आणि एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्याच्या नियोजनाची सुरुवात देखील तुमच्या घरातून होणार आहे, ज्यामुळे तुमचं मत हे समाधानाने भरून जाईल. मिथुन राशीच्या जातकांनो, तिसरा संकेत तुमच्या गुप्त चिंतेचे निवारण करणारा ठरणार आहे. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबले गेला होता, ज्या गुप्त आजारपणामुळे तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, तिथून तुम्हाला आता अचानक मोठा दिलासा देणारी बातमी मिळेल. कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल आणि आरोग्यामध्ये कमालीची सुधारणा दिसून येईल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली मोठी चूक टाळली पाहिजे, आता ते जाणून घेऊया. मिथुन राशीच्या लोकांनो, एकीकडे तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. मिथुन राशीचे लोक कुणावरही सहज विसंबून राहतात आणि कुणाचेही ऐकून स्वतःचा निर्णय बदलतात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे येईल आणि कोणत्या तरी गुप्त किंवा झटपट श्रीमंत करणाऱ्या योजनेत किंवा स्कीममध्ये किंवा लॉटरीसारख्या अनधिकृत व्यवहारात तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवण्याचा सल्ला देईल. मिथुन राशीच्या लोकांनो, ती व्यक्ती कितीही विश्वासू असली तरी या 7 दिवसांच्या काळात कोणाच्याही सांगण्यावरून अनोळखी ठिकाणी किंवा चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे ही एक चूक करू नका. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि भयंकर इशारा आहे की या काळात जर तुम्ही शॉर्टकटच्या नादात पैशांची गुंतवणूक केली तर तुमचा संपूर्ण पैसा बुडेल आणि तुम्ही कायदेशीर कचाट्यात अडकाल. हा शनिदेवाचा सरळ सापळा आहे, त्यामुळे स्वतःची बुद्धी वापरा आणि स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. मिथुन राशीच्या जातकांनो, या 15 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि गुप्त शत्रूंच्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला संकटमोचन महाबली बजरंग बलीचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या ऑगस्ट महिन्याच्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर शांत चित्ताने हनुमान चालीसाचे पठण करा. हा उपाय तुमच्या भोवती एक अत्यंत सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्यामुळे शत्रूंचे सर्व वार तुमच्यावर उलटतील आणि शनिदेवाचा कोप शांत होईल. मिथुन राशीच्या जातकांना, ज्योतिषशास्त्रातील कोणतंही ज्ञान हे अर्धवट ठेवणं तुमच्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं. म्हणूनच आज या व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या सावधानता आणि बजरंग बलीचा हा महाउपाय मनावर बिंबवून ठेवा. जर तुम्ही या उपायांकडे दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्ण संधी हातची जाईल. पण तुम्ही जर का श्रद्धेने हे उपाय केले तर पुढचे 15 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वा का नशीब आहे. राहू देत. जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय बजरंग बली लिहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल
तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.